आयुष्यामध्ये असं वाटत असेल मनातून काही लयच टेन्शन आलंय, लयच दुःख झाले, लयच राहावं वाटते नाही, मरावं वाटते. तसं एक गोष्ट सांगतो, कॅन्सरच्या हॉस्पिटलला जायचं, त्यांचं बघायचं दुःख, काय झालंय काय नाही, त्यांचं स्ट्रगल ऐकायचं, त्यांच्या 2-4 स्टोऱ्या ऐकायच्या, कशामुळं झालं, काय टेन्शन घेतलं, ती ऐकून झालं का पुन्हा त्याला स्वतःच्या पायावरती एक आणखीन आजारी असेल त्या माणसापाशी जायचं, पुन्हा म्हणायचं कशामुळं झालंय, काय झालं ती पुन्हा ज्याला 2-4 स्टोऱ्या सांगत. लयच टेन्शन वाटलं तर मशानवाट्यात जायचं, आमुष्याच्या आंध्राच्या काळोख्या रात्रीमध्ये, आणि तिथं बघायचं जाऊन त्यांची रिॲलिटी. भाऊजी दिसतील, ताईजी दिसतील, मामीजी दिसतील, काकाजी दिसतील, त्यांचं जाऊन बघायचं, एकटेच बघायचं. त्यांचं बघून म्हणलं का वाटलं पाहिजे तर हे कशा पाय झालं, थडगं चांगलेलं असेल वर, पुन्हा ज्याला ते बघायचं कशामुळे झालंय, का झालंय, पुन्हा ज्याला तेवढं पण ऐकू वाटत असलं तर ह्या जीवनाची स्वतःची काळजी घ्यायची थोडीशी, आणि जीवन का जगू वाटत नाही हे करायचं. जन्मताना 3-3.5 किलोचा आपण आलोय उभ्या आयुष्यामध्ये, आणि आता आपण स्वतःच्या पायावरती स्वतःच्या हिमतीवरती काम करून टेन्शन येऊन डिप्रेशन उभ्या आयुष्यामध्ये प्रत्येकाचे आहे. परंतु ती डिप्रेशन टेन्शन घेऊन काय उपयोग नाही, कारण की उभ्या आयुष्यात प्रत्येकाला ज्या नशिबामध्ये लिहिलंय ती होणारच आहे. म्हणून काय करायची ती आपण स्वतःच्या हिमतीवरती करा. लई टेन्शन सगळ्याच्या रिलेटिव्ह स्टोऱ्या ऐकून ज्या नशिबात लिहिलंय त्याला कॅन्सर व्हायची ती होणारच आहे. ज्या स्टोऱ्या द्यावे आजच आमुष आहे, आज महाराज आहे, आज बिनधास्तपणे मरणारच आहे. कारण की लिहिलेलं पुसता येत नाही, पण ती लिहिलेलं पुसता येतं आहे, पण छातीवरती कोरलेली नावं ती जळून कातडं सुद्धा जळं, परंतु पुसता येत नाही. तसं उभ्या आयुष्यामध्ये जन्माला येताना 3-3.5 किलोचा आलो आहे आपण, आणि आपण आता झालो स्वतःच्या पायावरती 60, 65, 70, 50. का तर वय वाढेल तसं वाढतंय, तसं उभ्या आयुष्यात वय वाढेल तसं टेन्शन येणार आहे, वय वाढेल तसं अवघड होणार आहे, सोप्यामध्ये जाणार नाही. वय वाढेल तसं आपण स्वतःच्या पायावरती ताण येणार, डोक्याला ताण येणार, भाकर खाता खाता खावटणार नाही, म्हातारपण येणार, चालता चालता वाटणार नाही, पाय वाकडं होणार, कोण लक्ष देणार नाही. ह्यासाठी म्हणतोय मी आपण काय करणार आहे ह्यावरती अवलंबून राहावा. कारण की आपण होऊन करायला शिका, कारण की म्हातारपण पण इतकं बेकार आहे. त्यामुळं म्हातारपण आधी यायच्या आधी आपल्या हिमतीवरती पैसा कमवून ठेवा, कारण की म्हातारपणी इतकी बेकार स्वतःच्या डोळ्यानं अवस्था बघतोय म्हाताऱ्याला. लेकराला लहानाचं मोठं मायनं भाकर खाता खाता घासातला घास देऊन सुद्धा ती मायला लक्ष द्यायला तयार नाही. का तर माझ्यासाठी काय केलं रे? अरे तुझ्यासाठी काहीच केलं नाही, तो आहे ना ह्यातच तुला अभिमान असला पाहिजे. तर तुझ्यासाठी काय केलं नाही, तू कशासाठी, तुला सगळं करून ठेवलं तू कसा करणार? कारण की मायबापाने पण नाही केलं, नाही शेती, म्हणून दोष देऊन त्यांना उपयोग नाही. उभ्या आयुष्यामध्ये झालेल्या वेदना स्वतःला उपयोग येतात, परंतु त्यांनी पण करायचा प्रयत्न केला पण त्यांच्या बापानं करून ठेवलं नाही. म्हणल्यावर आपल्या पण बापानं केलं ना, स्वतःच्या हिमतीवरती छातीवर दाब देऊन करायला शिका. आणि एका सेकंदात एक पेअर असाल लाईक आणि एक सबस्क्राईब आणि एक फॉलोअर्स करा, एवढी तुमच्यापाशी विनंती. कारण की उभ्या आयुष्यामध्ये विनंती केलेल्या एखाद्याला दुःख असल्यावरती तेही पैसे विनंती केलेल्या की सुख द्यायचा प्रयत्न करत असल्यावर त्याला तुम्ही कधीही विसरू नका, आणि एक लाईक आणि एक सबस्क्राईब फॉलोअर्स करायला विसरूच नका. कारण की भले तुम्हाला मी उभ्या आयुष्यामध्ये आज मी ह्या बनेलावरती कायम दिसते का, तर गरिबी बघितली ना, गरिबी बघितली. आज वाईट काळ असला तर मध्ये येणारा टपचाच राहणार आहे. म्हणून एवढीच टकोरीत मी गोष्टी धरतो ना, दुसऱ्यावरती अवलंबून राहतो. कारण की टेन्शन डिप्रेशन आलं तर मी एका कोपऱ्याला ठेवतो आणि बोलायचा प्रयत्न करतो. आणि तुम्हाला सांगतो उभ्या आयुष्यामध्ये कुणासाठी कितीही करा, परंतु म्हातारपण इतकं बेकार आहे. पोरांसाठी हे केलं, माझ्यासाठी काय केलं, माझ्यासाठी आईनं काय केलं, माझ्यासाठी बापानं काय केलं, ह्याच्यावरती अवलंबून राहण्यापेक्षा आपण उभ्या जिंदगीमध्ये जन्मलोय, आणि जन्मता आपला प्रवास कसा घालला आणि कसा नाही ह्यावरती अवलंबून राहून पुढची प्रोसेस करायला शिका. कारण की प्रोसेस करता करता चढ उतार तर राहणारच आहे, आणि उभ्या आयुष्यात केलेली मेहनत कधीच वाया जाणार नाही. परंतु स्वतःच्या हिमतीवरती करा. जसा की सूर्याला सुधी मनाला लागत नाही, तू तुझ्या टायमाला उठ बाबा, कारण की त्याला माहीत आहे माझा प्रवास मी स्वतःच्या हिमतीवरती करतोय, दुसऱ्याच्या कोणाच्या नाही. मी स्वतःच्या पायावरती चालतोय, दुसऱ्याच्या कोणाच्या नाही. तसं उभ्या आयुष्यामध्ये लय टेन्शन लय डिप्रेशन आलं, रिलेटिव्ह स्ट्रगल प्रत्येकाचं ऐकायचं. स्ट्रगलमध्ये प्रत्येकाच्या कानात काय ना काय टकोऱ्यात हिड आहे, तर कर्ज आहे, बाजार आहे, काय ना काय आहे उभ्या आयुष्यात. पण तिथं हारून चालत नाही, थकलेल्या जीवाला हारून कधीच चालत नाही. थकलेल्या जीवाला हारून
कधी चालत नाही. आणि लढता लढता जरी हे देह सोडून गेला तर कधी स्वतःला रडून चालत नाही. कारण की रडणारी 4 दिवस रडतेली, परंतु सूर्याचा सुद्धा फोकस चेहऱ्यावरती पडल्यानंतर ती चमक येते. तसं उभ्या आयुष्यामध्ये स्वतःच्या हिमतीवरती आपण करायला शिका. कारण की टेन्शन डिप्रेशन असलं तर हिरीत वाढीत टाकायचा प्रयत्न करा. दावा घेऊन बरं वाईट करायचा प्रयत्न करा. हे कोणी सांगितलं कारण की जीवनामध्ये आलोय तर एक वेळ शिळी भाकर खाऊन एका कोपऱ्याला झोपा. परंतु बी आयुष्यामध्ये टेन्शन डिप्रेशन घेऊन काही सिद्ध होत नाही. सिद्ध करायचं ते स्वतःला होऊन सिद्ध करावं लागतंय. एवढंच चक्रात ठेवायचं आणि पुढच्या प्रोसेसला जायला शिकायचं. कारण की तुम्हाला सांगतो आता मी बोलता बोलता आणखीन मी 1 वर्ष हा या कापडावरती हा या बनिलावरतीच राहणार. कारण की मी स्वतःची हिमतीवरती काय करायची ती करणार मी. आणि तुमच्याला जेवढं मी करेल ते तुम्हाला दावायचा प्रयत्न करणार. आणि उभ्या आयुष्यामध्ये कोण काय म्हणेल ह्या भ्रमात राहून स्वतः वायपट मेहनत घालवायला शिकू नका. आणि एक फॉलोअर्स तुम्ही फेसबुक पेजवरनं पाहत असाल तर एक फॉलोअर्स करा. आणि यूट्यूबवरनं पाहत असतात एक सबस्क्राईब आणि एक प्यारासा लाईक करायला दोन्हीवर विसरू नका तुमच्यानं. आणि कमेंट करून सांगा तुम्हाला टेन्शन कशामुळे येतं. आणि टेन्शन करण्यासाठी मी आहे. मात टेन्शनवरती औषध देण्यासाठी भले औषध नाही टेन्शनवरती, पण बोलून टेन्शन डिप्रेशन बोलणारा असावा. पण उभ्या आयुष्यामध्ये प्रत्येकाच्या कानात किडा आहेत. परंतु मी पण लय मोठा श्रीमंत घरचा नाही असतो तर मला इथं बोलायची गरज लागली नसती. इकडं आड रानात माळ रानात इकडे येऊन एकट्याच्या एकट्या उन्हाच्या कारात 7 वाजल्या तरी मी बोललो नसतो. का तर बोलणारा पाहिजे तर उभ्या आयुष्यात. कारण की वाईट करायला लय आहेत म्हणून चांगलं करणार कोणच नाही. एवढंच टकुऱ्यात ठेवायचं. चांगलं होत असले त्याच्याजवळ एकदा नाही 100दा त्याला घासातला घासू दे द्यायचा. उभ्या आयुष्यात आपल्याच्यानं उपकार फिटू शकत नाहीत. ही टकुऱ्यात धरायचं. आणि कसं वाटतंय ते तुम्ही एका नवीन व्हिडिओमध्ये भेटू. तोच धन्यवाद. गुड बाय. हा.